आज 18 ऑगस्ट समाज कल्याण विभागासाठी समाज कल्याण अधिकारी व तत्सम पदांसाठी आजचा पेपर पार पडला। संपूर्ण विद्यार्थ्यांचा आजचा पेपर खूप छान गेलेला असेल अशी मी अपेक्षा करतो। मित्रांनो, या पेपरसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक सिरीज कंडक्ट केली होती। त्या सिरीजचा संपूर्ण बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे। तर आज आपण या पेपरमधला मराठी व्याकरणाचा जो काही पार्ट आहे तर तो म्हणजे ते जेवढे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत तेवढे संपूर्ण प्रश्न संभाव्य उत्तरांसह विश्लेषित करून घेणार आहोत। आणि मी या लेक्चरमध्ये जे प्रश्न विश्लेषित करणार आहे त्या पेपरचा सेट बी आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। पहिला प्रश्न होता आजचा बघा। प्रश्न विचारलेला आहे शब्द समूहासाठी एक शब्द निवडा। पद्म आहे नाभित ज्याच्या। ओके, आता इथं शब्द समूहासाठी आपल्याला विचारलेला आहे। ओके, मग आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की पद्म म्हणजे काय रे मित्रांनो, तर पद्म म्हणजे याचा अर्थ होतो कमळ। ओके, आणि हा जो शब्द आहे पद्मनाभ, कोणता शब्द तो मूळचा शब्द, तर पद्मनाभ अशा प्रकारचा तो मूळचा शब्द आहे। आता पद्मनाभ म्हणजे काय, कशाला म्हणतात पद्मनाभ, तर पद्मनाभ म्हणजे काय, तर पद्म म्हणजे कमळ, म्हणजे पद्म आहे नाभित ज्याच्या असा तो। ओके, म्हणजे अशा प्रकारे मग हा जो शब्द आहे मी तुम्हाला सांगितलं की हा एक सामासिक शब्द आहे। आणि इथं प्रश्न आपल्याला विचारला शब्द समूहाबद्दल एक शब्द, म्हणजे इथं आपल्याला शब्द समूहाबद्दल एकापेक्षा जास्त तिथं शब्द येऊ शकतात। जर हाच प्रश्न तुम्हाला समासावरती विचारलेला असता तर इथं एकच उत्तर आलं असतं, कारण की हे बहुविरी समासाचं उदाहरण आहे। दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध तिथे होत असतो, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, त्याला बहुविरी समास म्हणतात। मग आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की पद्म आहे नाभित ज्याच्या, त्यांना तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणू शकतात, पद्मनाभ अशा पद्धतीने तो शब्द सुद्धा तिथं येणार आहे। आणि त्यानंतर या शब्द समूहासाठी अजून योग्य ठरणारा तिसऱ्या पदाचा बोध करून देणारा तो शब्द म्हणजे त्या ठिकाणी विष्णू। अशा पद्धतीने ब आणि क हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। मग आता सर ब्रह्म नाही येणार, ओके, महेश नाही येणार, म्हणजे ब आणि क पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। ओके, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कोणत्या प्रश्नाचं उत्तर तेच का आलं आणि त्याचं विश्लेषण काय आहे। जर इथे तुम्हाला फक्त समासावरती प्रश्न विचारलेला असता की पद्म आहे नाभित ज्याच्या, बरोबर, तर या संदर्भासाठी योग्य येणारा शब्द कोणता, तर दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा तिथे बोध होतोय, म्हणजे इथं उत्तर फक्त काय आलं असतं, तर इथं उत्तर फक्त पर्याय क्रमांक 3 आलं असतं विष्णू। पण आता इथं प्रश्न कशासाठी विचारलेला आहे, तो प्रश्न विचारला शब्द समूहासाठी, म्हणून तिथं पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे। ओके, चला पहिला विश्लेषण, पहिल्या प्रश्नाचं विश्लेषण सर्वांना समजलं असेल। या दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न विचारलेला आपल्याला अलंकारावरती। ओके, सावडा रामचंद्र रत्न मंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो। अशा पद्धतीने दुसरा प्रश्न विचारला अलंकारावरती। आपल्याला पर्याय दिला अलंकाराचे, रूपक अलंकार, उपमा अलंकार, व्यतिरेक आणि अनन्वय अलंकार। आता रूपक अलंकार म्हटल्यानंतर आपण पर्यायावरनं जाऊयात की कोणतं उत्तर योग्य असणार आहे। मी परिपूर्ण डिटेल विश्लेषण इथे करून देतो। रूपक अलंकार म्हणजे काय, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की उपमेय व उपमान, बरोबर, या दोघांमध्ये काय असते, तर या दोघांमध्ये एक रूपता असते, अशा पद्धतीने तो अर्थ प्रकट होत असतो। मग आता या दोन शब्द तुम्हाला माहिती असावेत की एक म्हणजे काय उपमेय आणि दुसरा शब्द कोणता, तर उपमान। आपल्या भाषेमध्ये त्यांना काय म्हणून लक्षात ठेवायचं, तर या संपूर्ण संदर्भ जो काही आहे तर मी तुम्हाला सांगतो बघा। आता उपमेय म्हणजे काय, तर ज्याची तुलना केली जाते आहे, ज्याची तुलना करावायची आहे ते, ज्याची तुलना करावायची आहे ते, बरोबर आहे ते, म्हणजे आपल्या भाषेमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता, त्याला तुम्ही नाम म्हणू शकतात। ओके, जेव्हा तुम्ही अर्थ अलंकार अभ्यासतात ना, तर अर्थ अलंकारामध्ये तुम्हाला या सर्वच्या सर्व गोष्टी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर कराव्या लागतात। त्यानंतर नंबर 2 मध्ये उपमान आहे, बरोबर। उपमान म्हणजे काय रे मित्रांनो, तर ज्याच्याशी तुलना करावायची आहे ते, ज्याच्याशी तुलना करावयाची आहे ते। ओके, त्याला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणू शकता, तर त्याला मराठीमध्ये तुम्ही विशेषण म्हणू शकतात। म्हणजे या दोन गोष्टी आहे। ओके,
मग आता अशा पद्धतीने एकरूपता दर्शवलेली आहे, बरोबर. म्हणजे आता एकरूपता तर इथं काही दर्शवली जात नाही की सावडागर रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता चंद्र आभाळी लोपतो. म्हणजे इथं एकरूपता दर्शवलं म्हणजे पहिला पर्याय येऊ शकत नाही, दुसरा पर्याय सुद्धा येऊ शकत नाही. याच्या मागचं कारण काय आहे, दुसरा पर्याय न येण्यामागचं कारण काय आहे की दोन वस्तूंमध्ये इथं सारखेपणा असतो किंवा साधर्म्य असतं. दोन वस्तूंमध्ये सारखेपणा असतो किंवा साधर्म्य असतं. मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यांसारखी, बरोबर. म्हणजे इथं काय, मुंबईची घरं आणि कबुतरांची खुराडं या दोघांमध्ये सारखेपणा आहे. याला मराठीमध्ये म्हणतात उपमा अलंकार. तशा प्रकारचं वर्णन तिथं आलेलं नाही, म्हणून पर्याय 2 येऊ शकत नाही. आता इथं काय व्यतिरेक अलंकार, व्यतिरेक अलंकारामध्ये काय असतं की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं. उपमानापेक्षा कसं असतं, तर उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं. म्हणजे आता पर्याय क्रमांक 3 येऊ शकतो. कारण व्यतिरेक अलंकार म्हणजे काय की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं. म्हणजे इथं जर आपण लक्षात घेतलं की सावडागर रामचंद्र, बरोबर. म्हणजे रामचंद्र काय आहे, सावडा आहे, बरोबर. मग आता इथं काय सांगितलं आहे की तो उपमेय काय आलेला आहे, तो उपमेय आलेला आहे रामचंद्र, बरोबर. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं असं दर्शवलं आहे तिथं. पुढं काय, रत्नमंचकी झोपतो म्हणजे रत्नांच्या मंचावरती झोपतो, बरोबर. त्यानंतर पुढं त्याला पाहता लाजून चंद्राभाळी लोपतो. आता चंद्र म्हटल्यानंतर हे काय आलाय, उपमान आलाय. म्हणजे ज्याची तुलना केली जाते तो रामचंद्र आहे, ज्याच्याशी केली जाते ते त्या ठिकाणी काय आहे, उपमान आहे चंद्र, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर या सर्वच्या सर्व संकल्पना इथं क्लिअर करता येणार आहे. मग आता इथं बघितल्यानंतर उपमेय हा रत्न मंचावरती झोपतो आहे, बरोबर ना. म्हणजे इथं रामचंद्र उपमेय जो काही तो श्रेष्ठ दर्शवलेला आहे कुणापेक्षा, तो उपमानापेक्षा. का, कारण की उपमान आभाळी लोपतो आहे, बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीचं हे विश्लेषण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं. पर्याय क्रमांक 4 काही येऊ शकत नव्हतं ना. काय येऊ शकत नव्हतं, कारण पर्याय क्रमांक 4 काय आहे, तर पर्याय क्रमांक 4 अनन्वय, की ज्याची तुलना कशाशी केली जात नाही ते म्हणजे तेच असतं, त्याच्यासारखा दुसरा कोणी नसतो, त्याला मराठीमध्ये अनन्वय अलंकार म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. ओके. संभाव्य उत्तरांसह विश्लेषण, डिटेल विश्लेषण. तिसरा प्रश्न बघा आता, जेठा मारून बसणे या वाक्य प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. आता आपल्याला 4 पर्याय दिलेत. सर्वात पहिला पर्याय आहे आंदोलनात बसणे. आता आंदोलनात बसणे म्हणजे काय, जेठा मारून बसणे म्हणजे काय की आता त्या ठिकाणी त्याला आपण म्हणू शकतो ठाण मांडून बसणे. म्हणजे त्या ठिकाणी एका जागेवरती बसल्यानंतर त्या जागेवरून न उठणे, थोडक्यात समजलं का. अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतोय. आता आंदोलनात बसल्यानंतर लगेच त्या ठिकाणी आपण आंदोलनावर उठू शकतो, बरोबर का नाही. म्हणून त्या ठिकाणी जेठा मारून बसणे याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 काही येऊ शकत नाही. रिकामा बसणे येऊ शकत नाही, उपोषणात बसणे येऊ शकत नाही, पण ठाण मांडून बसणे हे त्या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर येऊ शकतं. ओके. कारण की त्या ठिकाणी त्या दिलेल्या शब्दावरूनच तो अर्थ तिथे प्रकट होताना दिसतो आहे. अशा प्रकारची नोट्स आपली लवकरच आपल्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध होत आहे. त्यावरती बरंचसं त्या व्याकरणाची नोट्स जी काही आहे ते व्याकरणाची नोट्स आता आपण ॲपमध्ये काही 12 ते 13 चॅप्टर अपलोड केल्यात. थोडे चॅप्टर अजून अपलोड करायचे बाकी आहेत, पण शब्दसंग्रहाच्या नोट्सवरती अजून काम चालू आहे. लवकरात ती नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लक्ष मराठी अकॅडमीचं, त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आगामी काळामध्ये येणारे जे सर्वच्या सर्व पेपर आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल तर परिपूर्ण बदलत्या स्वरूपाचं व्याकरण, परिपूर्ण आयोगाच्या धर्तीवर संपूर्ण घटकांची लेक्चर मी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये घेतली आहेत. फी अतिशय मिनिमम आहे. ज्यांना बॅच घ्यायची त्यांनी आवर्जून घ्या. ओके. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काय अडचण असेल मला संपर्क करा. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. आता बघा, हा एक प्रश्न विचारलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर काढणं खूप अवघड होतं अशातला प्रकार नाही, पण तिथं जी काही म्हण विचारलेली होती संस्कृतमधला संदर्भ आलेला होता आणि त्या संदर्भावरून त्याचा अर्थ त्या ठिकाणी ओळखायला सांगितलेला होता. ओके. मग आता संदर्भावरून त्या ठिकाणी अर्थ ओळखायला सांगितलेला होता. मग आता इथं अर्थ काय, अरसिकेशु. काय अर्थ आहे, अरसिकेशु कवित्व निवेदनाय, बरोबर. आता अरसिकेशु म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, अरसिकेशु, बरोबर. याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी जो रसिक आहे म्हणजे जो रसिक आहे, अरसिकेशु, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यक्ती की ज्याच्याकडे त्या ठिकाणी रस नाही, अरसिकेशु. अरसिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी रस नाही, ज्याच्याकडे नाद नाही, ज्याच्याकडे स्वाद नाही, बरोबर. अशा प्रकारचे गुण ज्याच्याकडे नाही, बरोबर ना. कवित्व निवेदनाय, मग त्या व्यक्ती समोर त्या ठिकाणी कवित्व निवेदनाय म्हणजे काय
की जो काही त्या ठिकाणी कवी असणार आहे बरोबर, त्याच्या समोर त्या ठिकाणी त्याचं निवेदन करणं व्यर्थच ठरणार आहे ना, की ज्याच्याकडं त्या ठिकाणी रस नाही, ज्याच्याकडे नाद नाही, ज्याच्याकडे स्वाद नाही, आणि ज्याच्या समोर काव्य सादर करणं हे चुकीचंच ठरणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचा अर्थ तिथं प्रकट होतो आहे. मग आता अशा पद्धतीचा अर्थ प्रकट झाल्यानंतर आपल्याला पर्याय करून कोणते दिले ते एकदा बघा. आता अरसिक माणसाला काव्य वाचून दाखविणे व्यर्थ हा पर्याय क्रमांक 1 तर त्याच्याशी अगदी मिळता जुळता आहे. अरसिक माणूस कवित्व करू शकत नाही हे चुकीचं आहे. अशा प्रकारचा संदर्भ तिथं आलेला नाही, अशा प्रकारचा अर्थ तिथं आलेला नाही बरोबर. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर अरसिक माणसाला कवितेचा अर्थ समजत नाही असं तिथं म्हटलेलं नाही, फक्त इथं सांगितलेलं आहे की अरसिक माणसासमोर, म्हणजे जो अरसिक आहे ज्याच्याकडे सरस नाही, नाद नाही, स्वाद नाही, पुढं त्याच्या समोर कवित्व करणं हे चुकीचं ठरणार आहे बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी व्यर्थ ठरणार आहे. अरसिक माणसाला कवितेचे निवेदन जमत नाही असं इथं म्हटलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. म्हण जरी संस्कृत असू द्या बरोबर, पण त्याचा जो काही संदर्भ पर्यायामध्ये आलेला आहे त्याच्या अर्थानुसार त्या ठिकाणी गेले असते तर 100% या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं असतं. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. का आहे त्याचं विश्लेषण तुम्हाला मी करून दाखवलं. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे बघा, कान, रान, रुख या शब्दांचा प्रकार ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलेला आहे. आता मित्रांनो पर्याय आपल्याला दिली आहे फारसी, देशी, तद्भव आणि तत्सम. 4 पर्याय दिले आहेत. आता फारसी शब्द कोणती असतात, काय असतात सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये देशी शब्द, जी मूळची तयार झालेली शब्द बरोबर ना, आपण वाचलीत बऱ्याचदा. मी काय करतो की या संपूर्ण शब्दसंग्रह अगदी गोष्टी स्वरूपात, चित्र स्वरूपात बॅचमध्ये विद्यार्थ्यांना सांगत असतो. ओके. पण ती नोट्स तुम्हाला लवकरच आता उपलब्ध होणार आहे. मी सांगितलं तुम्हाला. तद्भव शब्द म्हणजे काय, की जी शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये काय होत असतो तो बदल होत असतो, त्याला म्हणतात तद्भव शब्द. ओके. त्यानंतर तत्सम शब्द म्हणजे काय, तर तत्सम शब्द म्हणजे त्या ठिकाणी जी मूळची संस्कृतमधली मराठीमध्ये वापरताना जशीच्या तशी वापरली जातात त्याला मराठीमध्ये तत्सम शब्द म्हणून ओळखतात. मग आता आपल्याला हे 3 शब्द दिले बघा. एक म्हणजे संस्कृतमधून, त्याच्यानंतर त्या ठिकाणी इकडं येताना ती तद्भव. ओके. ही तिघच्या तिघ शब्द कोणत्या भाषे म्हणजे कशात कोणत्या प्रकारातली आहे, ते तद्भव प्रकारातली आहे. कारण की इकडं हा कर्ण इकडं येताना तो काय बनत असतो, मराठीमध्ये येताना कान बनत असतो बरोबर, तद्भव होत असताना. त्यानंतर त्या ठिकाणी अरण्य. ओके. इकडं संस्कृतमध्ये अरण्य म्हणतात, इकडे येताना तो रान बनत असतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी इकडे येताना संस्कृतमध्ये वृक्ष असतो, तर इकडे येताना त्या ठिकाणी काय बनतो, तो रुख बनतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं ती अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे मग आता, तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 तद्भव शब्द. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना आपण क्लिअर केल्या पाहिजे. ओके. 5 नंबरचा प्रश्न होता. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे आता अंशाभ्यास्त. आता हे संपूर्ण प्रकार मी आपल्या यूट्यूबची जी काही सिरीज होती त्या सिरीजमध्ये घेतलेली आहेत. ओके. मग आता काय अंशाभ्यास्त म्हणजे काय, तर तुम्हा सर्वांना शब्दसंग्रहातला हा अत्यंत महत्त्वाचा घटक तो म्हणजे अभ्यास्त शब्द. या अभ्यास्त शब्दाचे मुख्य हे 3 प्रकार पडतात ना. मुख्य किती प्रकार पडतात, 3. सर्वात पहिला जो प्रकार येतो तो म्हणजे पूर्ण अभ्यास्त. पहिला प्रकार पूर्ण अभ्यास्त. दुसरा जो प्रकार येतो तो अंशाभ्यास्त येतो, आणि तिसरा जो प्रकार येतो अनुकरण वाचक. अशा प्रकारे या ठिकाणी या 3 प्रकारांमध्ये समावेश होत असतो. पूर्ण अभ्यास्त म्हणजे काय मग आता, तर पूर्ण अभ्यासामध्ये याची व्याख्या अशा पद्धतीने सांगता येईल की जो शब्द पहिला शब्द जो येतो तोच दुसरा शब्द येणे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, पूर्ण अभ्यास्त. म्हणजे कशा पद्धतीने मित्रांनो, तर अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं घर बरोबर, अशा पहिला शब्द आलाय घर, दुसरा शब्द आलाय घर, अशी 2 शब्द जिथे एकत्र आलेली असतात, पहिला जो शब्द येतो तो दुसरा शब्द येतो, याला मराठीमध्ये पूर्ण अभ्यास्त म्हणतात. अहो याला पण अर्थ असतो, ह्याला पण अर्थ असतो, याला पूर्ण अभ्यास्त म्हणतात. इकडे या थोडासा अंशाभ्यास्त. अंशाभ्यास्तामध्ये काय असतं, तर अंशाभ्यास्तामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की दुसऱ्या शब्दातील, अशा पद्धतीने व्याख्या लिहू शकतो मी, तर दुसऱ्या शब्दातील एखादे अक्षर बदलू न येणे. ओके. याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर याला मराठीमध्ये म्हणा अंशाभ्यास्त. म्हणजे मी जर अशा पद्धतीचं उदाहरण लिहिलं की घर बीर, अशा पद्धतीने बीर म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जो ब आलेला आहे तो बदलून आलेला आहे. एखादं अक्षर बदलून येणं त्याला मराठीमध्ये अंशाभ्यास्त असेही म्हणतात. त्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर आता आपल्याला पर्याय दिलेत बघा, बारका,
चारकावा, बारकुंडा, बारीक सारीक. बघा पहिला शब्द आला बारीक, दुसरा शब्द आला सारीक. सा हे जे काही त्या ठिकाणी अक्षर आहे तर हे अक्षर फक्त बदलून आलेलं आहे, बरोबर. मग जो दुसरा शब्द आलेला असतो, मला एक सांगायचं आहे तुम्हाला, जो दुसरा शब्द आलेला असतो सारीक, ओके, तर हा दुसऱ्या शब्दाला अर्थ नसतो. काय नसतो? तर दुसरा जो शब्द आलेला असतो त्या दुसऱ्या शब्दाला अजिबात अर्थ नसतो. याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर याला मराठीमध्ये म्हणतात अंशाभ्यस्त. हे अंशाभ्यस्ताची संकल्पना आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके. अनुकरण म्हणजे काय रे मित्रांनो? तर अनुकरण म्हटल्यानंतर त्यामध्ये आलेला असतो तो ध्वनी. ओके, त्यामध्ये काय आलेला असतो? तर त्यामध्ये आलेला असतो ध्वनी. मग ध्वनी म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे गट्टा गट हे ध्वनिवाचक शब्द आहेत ना. ओके, म्हणजे या प्रश्नाचं विश्लेषण अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर. 7 नंबरचा प्रश्न बघा आता. यस, इथं 100% बऱ्याच विद्यार्थ्यांची मार्क जाण्याची दाट शक्यता असेल, कारण की आयोग अशा प्रकारची जी प्रश्न असतात तशा प्रकारची फसवी प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारत असते नेहमी. ओके, आता असुर म्हटल्यानंतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाई असते पेपर सोडवण्याची. आपण पूर्ण प्रश्न वाचत नाही, पण मला संपूर्ण विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे. ओके, संपूर्ण विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो की प्रश्न कसाही येऊ द्या, प्रश्न अवघड असू द्या का सोपा असू द्या, पण प्रश्न पूर्ण वाचा काळजीपूर्वक. सिलिंग मिस्टेक होण्याची त्या ठिकाणी सिलिंग मिस्टेक होण्याची दाट शक्यता अशा प्रश्नांमध्ये असते. कारण की असुर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. विरुद्धार्थी म्हणजे आपण पुढे जात पण नाही, बरोबर. आपल्याला माहिती आहे असुरच्या विरोधामध्ये सूर येतं, बरोबर. पण कोणता सूर? बरोबर ना. हा असुर म्हणजे काय? तर हा असुर म्हणजे दानव, हा असुर म्हणजे राक्षस, बरोबर. मग तुम्हाला याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. मग याच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? देव, बरोबर ना. याच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? देव येणार आहे, बरोबर. मग आता देव म्हटल्यानंतर याला कुठल्या प्रकारचा विरुद्धार्थी शब्द आहे? तर याला देवला कोणता समानार्थी शब्द? तर देवला समानार्थी शब्द येतो सूर. सूर म्हटल्यानंतर त्या सूला रस्व उकार येत असतो. तो सूर म्हणजे देव, लक्षात ठेवा. तो सूर म्हणजे त्या ठिकाणी जो दीर्घ उकार आलेला सूर जो असतो ना त्याला काय म्हणतात? तर त्या सूरला म्हणतात ध्वनी. त्या सूरला अजून एक त्याचा अर्थ प्रकट होतो मराठीमध्ये, म्हणजे एकाच शब्दाचे अनेक अर्थ, बरोबर. या घटकामध्ये तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर करता येणार आहे. तर या ठिकाणी दुसरा जो त्या ठिकाणी अर्थ प्रकट होतो तर म्हणजे दृष्टीहीन व्यक्ती, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो. दृष्टीहीन व्यक्ती अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण त्याचा अर्थ दुसरा प्रकट करू शकतो. म्हणजे पहिला पर्याय तर काही येऊ शकत नव्हता, बेसूरही काही त्या ठिकाणी येऊ शकत नव्हता, बरोबर ना. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कसूर येऊ शकत नव्हता. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे आयोग अशा पद्धतीची पर्याय आपल्याला देत असते आणि इथे दाट शक्यता असते आपली चूक होण्याची. ओके, त्यामुळे अशा पद्धतीच्या चुका आपल्याला टाळायच्या आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. हा 7 नंबरचा प्रश्न होता. 8 नंबरचा प्रश्न बघा आता. अनेकदा शब्दांना एका विभक्तीचे प्रत्यय लावून नंतर तृतीयादी विभक्तीचे प्रत्यय लागतात, अशा विभक्तीचं काय म्हणतात? अशा प्रकारचा प्रश्न इथे तुम्हाला विचारलेला आहे, बरोबर. मग आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट काय? अनेकदा शब्दांना एका विभक्तीचे प्रत्यय लावून, बरोबर. एका विभक्तीचं प्रत्यय इथं लागतं. मी आता बघा मूळ नाम घेतो भाऊ, बरोबर. हे आहे मूळ नाम. ओके, हे काय आहे? मूळ नाम आहे. त्याच्यानंतर जर त्या ठिकाणी पुढं आलात तुम्ही तर त्या ठिकाणी त्याचं सामान्य रूप मी केलं भावा. हे त्याचं काय झालं? सामान्य रूप. या कन्सेप्ट सर्वच्या सर्व कन्सेप्ट मी आपल्या बॅचमध्ये पण घेतलेल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या ठिकाणी मी आपल्या यूट्यूब चॅनलला जे प्रश्न घेतले त्याच्यामध्ये पण क्लिअर करून दिलेले आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी भावाच्या इथं मी प्रत्यय जोडला त्याला, बरोबर, षष्टी विभक्तीचं. आपल्याला काय सांगितलं की अनेकदा शब्दांना एका विभक्तीचे प्रत्यय लावून नंतर तृतीय विभक्तीचे प्रत्यय जोडून येत असते. मग हे षष्टी विभक्ती झालं एका विभक्तीचं, बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मी अशा पद्धतीने पुढे भावाच्या हे षष्टी झालं आणि ने हे तृतीय विभक्तीचं प्रत्यय मी जोडलं म्हणजे हे षष्टी आणि त्याच्यानंतर पुढं तृतीया. ओके, अशा पद्धतीने त्याची रचना मी त्या ठिकाणी केली. मग अशा प्रकारच्या रचनेस काय म्हणतात? तर अशा प्रकारच्या रचनेला मराठीमध्ये सविकरणी विभक्ती असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सविकरणी विभक्ती. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा अर्थ तुम्ही प्रकट करू शकतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. कारक विभक्ती नाही, उपपद नाही, संबोधन विभक्ती नाही. हे मी बॅचमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घेतलेली आहेत प्रश्न.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, प्रस्कर्त होणे. आता हा वाक्प्रचार बऱ्याच जणांसाठी नवीन असणार आहे. ओके, बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी याला ऐकलं असेल नसेल. बरोबर, प्रस्कर्त होणे म्हणजे काय? एकदम साधं उदाहरण देतो की आजच्या समाज कल्याण पेपरसाठी मी प्रस्कर्त झालो. प्रस्कर्त झालो म्हणजे काय की मला स्फूर्ती निर्माण झाली माझ्यामध्ये. बरोबर, किंवा त्या ठिकाणी स्फुरण आला मला. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. शरण येणे नाही, लाज येणे नाही, समज येणे नाही. म्हणजे प्रस्कर्त होणे म्हणजे काय तर त्या ठिकाणी स्फुरण येणे. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर शेवटचा प्रश्न, मराठीमध्ये एकूण 10 प्रश्न होती. बरोबर, त्याच्यापैकी हा शेवटचा प्रश्न, टोपी, गोलंदाज, तुमान हे कोणत्या भाषेत शब्द? या प्रश्नाला मी थोडा हॅशटॅग करतो. बरोबर, आता या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर या प्रश्नाला हॅशटॅग करण्यामागचं कारण काय आहे? बरोबर, तर या प्रश्नाला हॅशटॅग करण्यामागचं कारण असं आहे की टोपी, नुसता टोपी हा शब्द घेतला तर तो कानडीमध्ये समाविष्ट होतो. बरोबर, आणि त्यानंतर जर आपण गोलंदाज आणि तुमान ही शब्द बघितली तर माझ्याकडं जो काही साठा उपलब्ध आहे शब्दशक्तीसाठी किंवा शब्दसंग्रहासाठी, तर त्याच्यामध्ये गोलंदाज आणि तुमान हे दोघंच्या दोघं शब्द फारसीमध्ये समाविष्ट होतात. ओके, आणि टोपी हा शब्द कानडीमध्ये समाविष्ट होत असतो. आता आयोग या प्रश्नाचं उत्तर काय देते त्यावरती बघायला पाहिजे. बरोबर, आता माझ्याकडे जो विश्वकोश आहे तिच्यामध्ये अशा पद्धतीने एक जिरे टोप हा एक शब्द आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर त्या ठिकाणी गोलंदाज आणि त्यानंतर पुढे तुमान. बरोबर, अशा पद्धतीने या ठिकाणी हे तिघ शब्द त्यामध्ये आले आहेत. आणि तिघच्या तिघ शब्द कोणत्या भागामध्ये त्यांनी सांगितलेले आहे तर या तिघचे तिघ शब्द फारसी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण इथं टोपी हा शब्द दिलेला आहे. ओके, तर टोपी, नुसता टोपी म्हटलं तो कानडीमध्ये समाविष्ट होऊ शकतो. आता या प्रश्नासाठी आयोग उत्तर काय देत आहे ते बघितलं पाहिजे. ओके, फक्त या एका प्रश्नासाठी मला असं वाटतं आयोगाने उत्तर फारसी द्यायला पाहिजे किंवा अशा प्रकारचे प्रश्न रद्द सुद्धा होतात. ओके, तर अशा पद्धतीने 10 प्रश्न होती. तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मला विचारू शकता. या 10 प्रश्नांचं विश्लेषण, अतिशय सविस्तर विश्लेषण या ठिकाणी मी केलं. आता इथं मी थांबतो आहे आणि सर्वांनी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.